प्रत्येक वेळी वाटण भाजायचा त्रास आता विसरा. आज मी दाखवणार आहे घरगुती पद्धतीचं सुगंधी आणि चविष्ट भाजलेलं वाटण, जे एकदा करून ठेवलं की अनेक दिवस उपयोगी पडतं. भाजी, उसळ, आमटी, रस्सा अशा अनेक पदार्थाची चव क्षणात वाढवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रियांका. प्रियाज किचन वाईसमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेले आहे. 3 ते 4 मोठे कांदे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत. 4 ते 5 तुकडे आल्याचे, लसूण 8 ते 7 पाकळ्या आणि मी इथे अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये धने, जिरं, दालचिनी, मोठी वेलची, दगडफूल जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तो गरम मसाला तुम्ही वापरू शकता. इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये मी आता प्रथम कांदा परतून घेणार आहे. कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान लालसर होईपर्यंत आपल्याला इथे हा भाजून घ्यायचा आहे. हा कांदा भाजायला जवळजवळ 10 ते 12 मिनिटं लागतात. इथे छान असा माझा हा कांदा भाजून झालेला आहे. तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. व्यवस्थित सगळं आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. छान असा आपला इथे कांदा हा भाजून तयार आहे. मला अजिबात कच्चा ठेवायचा नाही. आता आपण ह्याच कढईमध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घालून घेणार आहोत. आल्याचे तुकडे हे पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं भाजून झालं की हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण यामध्येच सुकं खोबरं किसून घेतलं होतं ते आपण घालणार आहोत. हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. भाजताना व्यवस्थित मिक्स करून भाजायचं आहे. छान असं खोबरं इथे आपलं लाल झालेलं आहे. हे सुद्धा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर यामध्ये जो अख्खा गरम मसाला घेतला होता तो आता मी भाजून घेणार आहे. ह्याला जास्त परतायचं नाहीये. जास्त असं 1 ते 2 मिनिट आपल्याला हे भाजायचं आहे.
ह्याला मी लगेचच इथे आता काढून घेणार आहे. इथे मी गॅस आता बंद केलेला आहे. बंद करून आपल्याला हे आता सगळं काढून घ्यायचं आहे. बघा आता इथे छान असं आपले कांदा, खोबरं, लसूण वगैरे सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे. थंड झाल्यानंतर हे जे वाटण आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे छान असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण 8 ते 10 दिवस आरामात टिकतं. हे वाटण तुम्ही भाजी, उसळ, आमटी, रस्सा, चिकन, मटन यामध्ये वापरू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.